तर आता हे मेल पॅटर्न बॉल्डनेस सुरू झालं, फिमेल पॅटर्न बॉल्डनेस मला सुरू झालं, पण मलाच का झालं हे? आईच्या साईडला तर कोणालाच नाहीये, बाबांच्या साईडला तर कोणालाच नाहीये, असा प्रश्न खूप जणांना पडतो. हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, तुम्हाला याचे उत्तर नक्कीच कळून जाईल. हॅलो, मी डॉक्टर संकेत नेहते आणि माझं काम आहे तुम्हाला सिंपल वर्ड्स मध्ये हेअर बद्दल माहिती देणं. तर आता अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया यालाच म्हणतात मेल पॅटर्न बॉल्डनेस किंवा फिमेल पॅटर्न बॉल्डनेस. तर अँड्रो आणि जेनेटिक्स म्हणजे काय, या दोघांना आपण आज सिंपल मध्ये समजणार. जेनेटिक्स म्हणजे माझे डोळे ब्राउनिश आहेत, तुमचे डोळे ग्रे असू शकतात किंवा तुमचे डोळे काळे आहेत. असं का होतं? कारण ती आपण इन्फॉर्मेशन घेऊन आलेलो असतो आईच्या पोटातून येताना, की जेनेटिक्स, की मला एका पॉइंट नंतर माझे केस पातळ होत जाणार आहे. हे ठरलेलं होतं जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हाच, पण ते 30ला होईल, 20ला होईल की 35ला होईल हे आपल्या बाकीच्या एक्स्ट्रा गोष्टींवरनं ठरत असतं, आपल्या लाईफस्टाईलवरनं ठरत असतं. पण शेवटी मेजॉरिटी तर जेनेटिक्सच असतं. तर आता याच्यामध्ये 2 टाईपच्या गोष्टी असतात, की काही काहींना वाटतं की अरे मला तर जेनेटिक्सच आहे, मी ट्रीटमेंट घेऊन काय फायदा आहे? तर हे सुद्धा चुकीचं आहे, त्याला ट्रीटमेंट असते जर आपण योग्य वेळेत घेतली तर. आणि दुसरी गोष्ट की जे म्हणतात अरे मला नाहीच आहे आईबाबांना, मला कसं काय आलं? तर त्यांच्यासाठी सुद्धा ही इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगू इच्छितो, की शेवटच्या 7th जनरेशन्स इम्पॉर्टंट असतात. आईच्या साईडला आणि वडिलांच्या साईडला आपल्याला आजोबांच्यावर कोणालाच कोणी माहीत नसतं. त्याच्यामुळे मलाच का, मीच का हा प्रश्न विचारण्याची गरजच नाहीये. हे फोकस करा की आपल्याला ते आहे, ॲक्सेप्ट करा आणि त्याच्यावर काम करा. आणि आता दुसरा गोष्ट, अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया मधला अँड्रो म्हणजे काय, तर तो रिलेटेड आहे हॉर्मोन्सची. सगळ्यांनाच माहिती आहे DHT, सगळे घाबरत असतात की टेस्टोस्टेरॉनचा प्रॉब्लेम आहे का, DHTचा प्रॉब्लेम आहे का? तर आपल्या बॉडीमध्ये DHT नावाचा हॉर्मोन असतो, ते टेस्टोस्टेरॉनचाच मोठा भाऊ असं तुम्ही समजा. काही केस म्हणजे युजली समोरच्या भागातले मोस्ट ऑफ द लोकांना त्या DHTला जास्त सेन्सिटिव्ह असतात, म्हणजेच DHTची लेवल नॉर्मल जरी असली तरी हे हेअर त्यांना घाबरत असतात असं समजा. तर DHT हॉर्मोन्समुळे ह्या जे रिसेप्टर आहेत ते जास्त ऍक्टिव्हेट होतात आणि पुढच्या सायकलमध्ये ते आधीपेक्षा बारीक येतात. त्याच्यामुळे हे कंटिन्युअस चालू राहतं. त्याच्यामुळे समजलं, अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया म्हणजे केस गळणं. सो हे दोघं गोष्टी इम्पॉर्टंट असतात आणि इंस्टाग्रामवर बऱ्याचदा छोट्या वेळामध्ये एवढी सगळी इन्फॉर्मेशन देता येत नाही. त्याच्यामुळे आम्हाला सबस्क्राईब करा आणि सेव्ह करून ठेवा हा व्हिडिओ, कारण पुढचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. पुढच्या याच्यामध्ये आपण बोलणार आहोत की औषधांनी आपले केस फक्त मेंटेन केले जातील की रिग्रोथ सुद्धा पॉसिबल आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.